नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, गायरान धारकाला पीटीआर, गायरान धारकाला सातबारा, हर गायरान धारकाला पीटीआर, कोण म्हणतं देत नाही, हर गायरान आमच्या हक्काचं, गायरान आमच्या हक्काचं, गायरान धारकाला पीटीआर, उमेदवाराला जमीनदार झालाच पाहिजे। जय शिवराजवीर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय शिवराजवीर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गायरान धारक योद्धा जय सिंह राजवीर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गायरान धारक योद्धा जय सिंह राजवीर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, महाराष्ट्र पुढारी बीड। जर शासनाने ह्याच्यावर जर नाही समजा हे झालं तर तुम्ही काय करणार आहेत, पुढचे पाऊल काय उचलणार आहेत या ह्याच्या मार्फत तुम्ही सांगू शकता। या ठिकाणी गेली 14 तारखेपासून करचुंडी या गावामध्ये आमचे गायरानधारक योद्धा जयसिंग राजे वीर यांच्या नेतृत्वाखाली गायरानधारकाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत, गेली 67-68 मध्ये गायरानधारकाचा जो काही ताबा आहे, हा ताबा आज तयागत त्यांच्या ताबामध्ये अत्यंत पूर्ण पीक दरवर्षी ते पेरतात, उगवतात आणि वाहतात। तो आम्हाला त्या ठिकाणी शासनाने त्या ज्या काही गायरान जमिनी ताब्यातल्या आहेत त्या ताब्याचा जमिनीचा पंचनामा करून त्या ठिकाणी शासनाने पीटीआर दिला पाहिजे, त्या ठिकाणी हिला नोंद झाली पाहिजे, ही या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे। आणि गेली 10 दिवस झाला आज जयसिंग राजे वीर यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा कचेरीवरती आंदोलन चालू आहे। या आंदोलनाला शासनाने बगल दिली आहे। मी शासनाला या ठिकाणी आश्वासित करतो की बाबा, या ठिकाणी आम्ही कुठल्या या ठिकाणी गुत्तेदारी मागत नाहीत, या ठिकाणी प्रोजेक्ट मागत नाहीत, या ठिकाणी आमच्या लेकरा बाळासाठी जी काही शासनाची जी गायरान जमिनी पट्टी आहेत ती पट्टी आम्हाला द्या। आम्हाला त्या ठिकाणी उपजीविका भागवण्यासाठी इथला जो कामगार आहे, बीड जिल्ह्यातला मजूर कामगार आहे, ऊसतोड कामगार आहे, तो ऊसतोड कामगार आज भूमिहीन आहे आणि त्या ऊसतोड कामगाराला जमीन मिळावा, आमच्यातली ताब्यातली जमीन ती मिळायला पाहिजे ही प्रमुख। किती दिवसापासून गायरान जमीन तुम्ही खरेदी हे करतात आहे, पीक खातात आणि तुमचे लेकरं बाळ त्याच्यावर किती अवलंबित आहेत, तुमचे गरीबाचे सगळ्याचे? जय शिवराय, जय भीम। मला या ठिकाणी जाहीर सांगायचंय की गेल्या 30-40 वर्षापासून हे सर्वसामान्य शेतमजूर कष्टकरी बांधव गावोगाव जिल्ह्यामध्ये गायरान जमिनी या ठिकाणी कसत असून त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांच्या उपजीविकेचे ते साधन आहे। परंतु शासन गेल्या 8 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं गायरान वाटप करता येत नाही। पण मी जबाबदारीने सांगतो, जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या धनधानग्यांना, जमीनदारांना, उद्योगपतींना, लोकप्रतिनिधींना, अधिकाऱ्यांना हजारो हेक्टर जमीन खैरातीसारखी वाटण्यात आलेली आहे। आमची दुसरी काहीच मागणी नाही। आमच्या या गोरगरीब कसत असलेल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या नावावर 7/12 तात्काळ करण्यात यावा, नसता भविष्य काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। व मी शिवभीम विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, शैलेंद्र भाऊ पोटभरे, ऐक्यवादी रिपब्लिकनचे मराठवाडा अध्यक्ष यांच्या सोबत जयसिंग राजे वीर करचुंडीकर यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहू याच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। तुम्ही आता किती वर्षापासून हे करता? तुमच्या पिकाचे काही शासनाने काही नुकसान केलेले आहे का? शासनाने पिकाचे नुकसान म्हणजे 93 मध्ये आमचा पंचनामा झाला होता, तो काय रेकॉर्डला नोंदवला नाही। गेल्या सतत मी 2 वर्ष झालं हे आंदोलनाचा मी इशारा करून मोर्चे काढले, आंदोलन घेतलं, पण शासन न दखल दिल्यामुळे जर या आंदोलनाला कुठलं गालबोट लागले तर ह्याचा जबाबदार मी राहणार नाही। हे सगळं सरकारने सांभाळावं एवढी माझी विनंती। धन्यवाद। प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।